विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेस उमेदवार रुग्णालय भरती प्रकरणाची काँग्रेस हायकमांडकडून दखल। उमेदवार माघारी आणि रुग्णालय भरतीवरून महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची नामुष्की। राज्यातील काही आमदार आणि नेत्यांची हायकमांडकडे तक्रार करणार असल्याची सूत्रांची माहिती। 15 कोटींचा आरोप करून यशोमती ठाकूर माझ्यावरती दबाव आणतायत। मी मैदानातून बाहेर पडावं म्हणून माझ्यावरती आरोप होत आहेत। यशोमती ठाकूर यांच्या आरोपांवरती हर्षजित देशमुखांची प्रतिक्रिया। हर्षजित देशमुख अमरावती विधान परिषदेचे काँग्रेसचे उमेदवार। अमरावतीत यशोमती ठाकूर आज काँग्रेस पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार। अमरावती परिषद निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार मॅनेज झाल्याचा आरोप आहे। उमेदवाराने 15 ते 20 कोटी घेतल्याची चर्चा आहे। यशोमती ठाकूर यांचा आरोप आहे। उमेदवारांवरती दबाव आणला जातोय, घोडेबाजार सुरू आहे। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सपकाळांची ही प्रतिक्रिया आहे। तर पैसा फेक तमाशा देख असं चाललंय। सपकाळ यांची सत्ताधाऱ्यांवर टीका। नाशिकमध्ये बंडखोर गोकुळ गीते नरेंद्र दराणेंना पाठिंबा देण्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये गोकुळ गीते गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्यात बैठक। सकारात्मक तोडगा निघाल्याची सूत्रांची माहिती। सामंत आज घोषणा करणार। विधान परिषद निवडणुकीत पुन्हा मोठा ट्विस्ट। भाजपचे बंडखोर गोकुळ गीतेंचं बंड थंड होण्याच्या मार्गावर आहे। फडणवीस शिंदेंच्या सोबत बैठकीनंतर चर्चेनंतर गोकुळ गीते आज पत्रकार परिषद घेणार आहेत। पंढरपूरमध्ये तीर्थक्षेत्र आघाडीच्या 9 नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा आहे। विधान परिषद निवडणुकीसाठी तीर्थक्षेत्र आघाडी भाजपसोबत आहे। जयकुमार गोरेंच्या उपस्थितीत अनिल सावंतांच्या नेतृत्वात भाजपला पाठिंबा। अतुल लोंढेंनी भाजपवर केलेला आरोप काँग्रेस नगरसेवकांनाच फेटाळून लावला। भाजपकडून नागपुरातील नगरसेवकाला 10 लाखांची ऑफर दिल्याचा लोंढेंचा आरोप होता। पुरावा असेल तर बोला, काँग्रेस नगरसेवक संजय महाकाळकर यांचा घरचा आहेर। जळगावातील शिंदेंच्या शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। गोकुळ गीतेंनी माघार घेतली तरी देखील मी माघार घेणार नाही। रेश्मा काळे यांच्याकडून भूमिका स्पष्ट आहे। अभिजित दिपके आणि पंतप्रधान मोदींची अमेरिकेमध्ये भेट। दोघांच्या भेटीचे फोटो मला एकाने पाठवले। मोदींसोबतच्या भेटीनंतर अभिजित दिपके भारतात, संजय राऊतांचा दावा। काँग्रेसनं देशभरात अधिक मजबूत व्हावं, पवारांनी एकत्र येण्यासाठी पुढाकार घ्यावा। राऊतांचं वक्तव्य। काँग्रेस मजबूत करण्यासाठी ठाकरे गट विसर्जित करणार का? भाजपच्या नवनाथ वन यांचा राऊतांना सवाल। मुख्यमंत्री फडणवीस उद्या पत्रकार परिषद घेणार। नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीला 12 वर्ष पूर्ण झाल्यानं पत्रकार परिषद घेणार। उद्या दुपारी 12 वाजता मुंबईतील बिर्ला क्रीडा केंद्रामध्ये पत्रकार परिषद पार पडणार। मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन मेळावा पार पडणार। षण्मुखानंद सभागृहाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी, तर सभागृहाबाहेरील बॅनरवरून महापुरुषांचे फोटोच गायब। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 19 आणि 20 जूनला कोल्हापूर दौऱ्यावर। अंबाबाई मंदिर विकास आराखडा अंतर्गत झालेल्या कामांचं उद्घाटन होणार। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक। सर्व राज्यांचे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष प्रभारी बैठकीला उपस्थित राहणार। महाराष्ट्रातून काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उपस्थित राहणार। मोदींच्या कार्यकाळाच्या विक्रमासाठी मनसेकडून सिद्धिविनायक मंदिरात उपरोधिक पूजा। संदीप देशपांडे, स्वाती खोपकरांसह मनसे पदाधिकाऱ्यांकडून पूजा। किती वर्षे पदावर राहिले यापेक्षा किती चांगलं काम केलं हे महत्त्वाचं आहे। मनसेचा उपरोधिक टोला। अशोक खरातशी माझा कुठलाही आर्थिक संबंध नव्हता। खरातच्या जमीन व्यवहारामध्ये माझी पार्टनरशिप नव्हती। अशोक खरात प्रकरणावरती रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया।